हॅलो नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनाईना द सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर। तर कसे आहात मंडळी, मजेत आहात ना? आणि आजचा दिवस तुम्हाला सुखाचा जाओ, आनंदाचा, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिनाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा। तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला सांगणार आहे की मी माझा छोटा किचन कशा प्रकारे छान मॅनेज करते की जेणेकरून तो स्वच्छ राहतो, टापटीप राहतो, नीटनेटका राहतो। तर त्यासाठी माझ्या काही सवयी आहेत, तर त्या सवयी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्यातलीच पहिली सवय आहे की जेव्हा आपण भाज्या वगैरे चिरत असतो किंवा काही कांद्याचे टरफल काढतो, कांदा चिरतो त्यावेळेस, किंवा काही शेवग्याच्या शेंगा वगैरे सोलायच्या असल्या तर त्याचं साल निघतं, तर ना असं छोटंसं डस्टबिन मी लगेचच जवळ घेते, त्याच्यामध्ये पिशवी टाकून देते आणि लगेचच ते त्याचे साल काढल्यानंतर त्या डस्टबिनमध्ये टाकून देत असते। तर तुमच्याजवळ जर डस्टबिन नसेल तर तुम्ही डस्टबिनच्या ऐवजी एखादा छोटासा डबा यूज करू शकतात आणि त्या डब्यामध्ये तुम्ही लगेचच जर टाकलं ना तर लगेचच आपला किचन क्लीन आणि व्यवस्थित राहतो आणि जास्त पसारा होत नाही। तर दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे जेव्हा आपण स्वयंपाक करायला घेतो ना तर त्यावेळेस एका वेळी एकच गोष्ट जर आपण व्यवस्थित करायची जर ठरवली तर जे काही सामान आहे तेवढंच सामान आपण भाजीपुरतं जमा करायचं, म्हणजे छोट्या किचनवर जास्त फापट पसारा होत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामुळे जरा स्वच्छ दिसतं आणि आपल्याला काम करायला उमजतं। त्यानंतर तिसरी महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे जेव्हा आपण चपात्या करायला घेतो तर पोळपाट कुणाकुणाचा सरकत नाही, पण ज्यांचा पोळपाट जर सरकत जर असेल तर त्यावेळेस ना ह्या पेपरच्या ऐवजी तुम्ही कपडा यूज करायचा खाली। जर तुमचा पोळपाट जर सरकणारा जर नसेल तर तुम्ही पेपर यूज करू शकता, आणि जर पोळपाट सरकणारा असेल तर तुम्ही असा कपडा यूज करायचा, म्हणजे जेणेकरून काय होतं माहिती आहे का, जेव्हा आपण चपात्या करतो तेव्हा त्या पोळीपाटाच्या आजूबाजूला आहे ना सगळं पीठ असं पसरलं जातं थोडं थोडं करून, आणि मग काय होतं जेव्हा आपण दुसरी काही गोष्ट करायला जातो तर त्यावेळेस आहे ना त्या पिठामध्ये त्या दुसरं भांडे जे असतात जे आपण किचनवर यूज करतो तर ते भांडे लगेचच त्याला लागतं, भांड्याला ते पीठ लागतं आणि मग ते पिठाच्या हात त्या समजा डबा असेल किंवा काही ग्लास वगैरे असेल तर त्याला लगेचच लागतं। त्याच्यामुळे ते असं होऊ नये त्याकरता काय करायचं, असा एक ओलसर कपडा तुम्ही खाली ठेवायचा किंवा एखादा पेपर ठेवायचा, म्हणजे कसं की काम झालं की लगेचच तो पेपर तुम्हाला डिस्पोज करता येतो, आणि जर कपडा जर असेल तर तुम्हाला लगेचच त्या ओल्या कपड्याने तुमच्या चपात्या झाल्या की लगेचच तेवढा भाग पुसून म्हणजे तो पीठ जे आहे ते एका बाजूला करून घेता येतं आणि किचन बघा कसा व्यवस्थित असा क्लीन होऊन जातो। तर ही खूप छान आणि महत्त्वाची टीप आहे त्याच्यामुळे किचन आहे ना एकदम व्यवस्थित असा दिसत असतो। त्याच्यानंतर बऱ्याचदा आपलं सगळं घरामधलं आवरून झालं की मग आपण काय करतो, सगळं किचन वगैरे क्लीन करतो आणि बऱ्याचदा काय होतं मग त्या किचनवर आहे ना असे पांढरे डाग वगैरे पडून राहतात, तर ते पडून राहू नये त्याच्यामुळे तुम्ही जर किचन ओटा कशाही पद्धतीने जरी क्लीन करत असाल तर त्यावर एक छान मस्तपैकी कोरडा कपडा मारायचा, म्हणजे किचन आहे ना चकचकीत करायला खूप सारी ना मदत होत असते। आणि किचनवर आपला कोरडा कपडा मारून झाला की लगेचच ज्या आपल्या ट्रॉल्या वगैरे असतात ना त्याही लगेचच क्लीन करून घ्यायच्या, म्हणजे किचन कसा स्वच्छ नीटनेटका आणि टापटीप दिसायला मदत होते आणि आपलाच किचन चकाक्यात असला तर आपलंही मन असं प्रसन्न राहतं। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण भाजी करत असतो ना, भाजी टाकून झाली आपली की लगेचच तेवढ्या वेळामध्ये आपण काय करतो, लगेच जातो मोबाईल घेतो किंवा बसून घेतो किंवा काहीतरी आपला टाईमपास चालू असतो, पण जो भाजी जर टाकून झाली आणि आपल्याला जर वेळ जर असेल तर अशा वेळी काय करायचं, पटकन एक ओलसर कपडा घ्यायचा आणि तेवढ्या वेळेमध्ये आपलं वॉटर फिल्टर असलं किंवा आपलं फ्रीज असलं तर त्याच्याहून जर आपण जर एक हात जर मारला ना तर म्हणजे कसं त्याच्यावरची जी काही धूळ धाळ आहे तर ती सगळी निघून जाते आणि पुन्हा आपल्याला आहे ना त्याच्यासाठी वेगळा असा वेळ देण्याची आवश्यकता नसते, आणि रोज रोज आपण जर त्याच्याहून एक हात फिरवला तर त्याला जास्त कष्ट करण्याची पण आपल्याला गरज पडत नाही। आता ही जी टीप आहे ती फार महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट आहे असं समजा। प्रत्येक वेळी काय होतं जेव्हा आपण दळण दळून आणतो तर त्यावेळेस हा पिठाच्या डब्यामध्ये आपण दळण टाकतो आणि जेव्हा दळण संपतं तेव्हाच हा पिठाचा डबा आपल्याला अवेलेबल होतो क्लीन करण्यासाठी। त्याच्यामुळे काय होतं जेव्हा आपण रोजच पीठ घेत असतो पिठाच्या डब्यातून तर त्यावेळी ना
आपले हात त्या पिठाच्या डब्याला लागतात। तर त्यामुळे जेव्हा आपलं पीठ संपून जातं त्यावेळेस न चुकता हा डबा जो आहे तो व्यवस्थित घासून घ्यायचा आणि घासून घेतल्यानंतर त्याला व्यवस्थित पुसून आणि उन्हामध्ये वाळवून ठेवायचा। म्हणजे जेव्हा आपण त्याच्यामध्ये नवीन दळण टाकू तर ते दळण संपेपर्यंत ते पीठही व्यवस्थित राहतं। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर आपल्याला हा डबा पुन्हा नव्याने अवेलेबल होत नाही घासण्यासाठी, कारण हा डबा आता मी कसा किचन काउंटर टॉपवर ठेवते छोट्या किचनच्या, तर त्याच्यामुळे कुणी पण आलं तर पटकन तो नजरेस येतो आणि तो जर व्यवस्थित जर क्लीन नसला आणि आपण पण जेव्हा किचनमध्ये एंट्री करतो तर त्यावेळेस हा डबा जर क्लीन दिसला नाही तर आपल्यालाच असं अस्वस्थ वाटतं। तर हे झालं जेव्हा पीठ संपेल तेव्हा आपल्याला डब्याची अवेलेबिलिटी मिळाल्यावर आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो। पण जेव्हा रोजच्या रोज आपण किचनमध्ये असतो तर त्यावेळेस जेव्हा आपण किचन काउंटर टॉपवर एक हात मारतो त्यावेळेस या डब्यावर पण एक हात मारायचा, म्हणजे जेव्हा आपल्याला तो घासायचा असेल त्यावेळेस आपल्याला जास्त घासण्याचे कष्टही पडत नाही आणि आपला डबाही व्यवस्थित पटकन क्लीन निघतो। त्यानंतर दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की भाजी जेव्हा आपण टाकतो शिजण्यासाठी त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी आपल्याला लागत असतात, जसं तेलाची किटली झाली, मिठाचा डबा झाला किंवा मसाल्याचा डबा झाला। तर ह्या गोष्टी आपली भाजी टाकून झाली की पटकन आपल्याजवळ ओला कपडा म्हणजे किचनमध्ये ठेवायचाच आणि पटकन त्याच्यावरून एक हात मारून घ्यायचा। म्हणजे कसं की सारखं सारखं आपल्याला ते डबे घासण्याची, आपण घासतही नसतो आणि कारण मसाल्याच्या डब्यात बरेचसे मसाले असतात, मिठाच्या डब्यात मीठ असतं आणि तेलाच्या कॅनमध्ये आपण तेल टाकत असतो। एक वेळी ती छोटी कॅन असते, तेल संपल्यानंतर आपण तिला घासू पुसून स्वच्छ तरी करू शकतो, पण हे मिठाचा आणि मसाल्याचा जो डबा आहे तो आपण सारखा सारखा घासू शकत नाही। त्याच्यासाठी भाजी एक बाजूला आपली झाली की लगेचच ते व्यवस्थित आहे ना ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं, म्हणजे किचन काउंटर टॉपही छान क्लीन होऊन जातो आणि टापटीप आणि सुव्यवस्थित दिसायला मदत होते। आता ही जी आहे ना ही टीप आहे एकदम असे, म्हणजे आपल्या घरामध्ये काही ओकेजन असलं तर हे पितळाचं आणि तांब्याचं ताट आपल्याला लागत असतं। तर हे जेव्हा कधी आपण डेकोरेशन म्हणून सुद्धा आपल्या किचनमध्ये ठेवत असतो तर आपलं किचन सुशोभित दिसावं, सुंदर दिसावं, तर याकरता हे पितळेचं ताट जेव्हा आपण किचनमध्ये ठेवतो तर मग हे ठेवून आहे ना अशा पद्धतीने त्याच्यावर काळे डाग पडतात। तर हे काळे डाग आहे ना आपल्या हाताचा स्पर्शही न लागता हे पितळेचं आणि तांब्याचं ताट स्वच्छ आणि क्लीन निघावं याकरता मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे। टिपपेक्षा ही जादूच आहे असं समजा, की ज्यामुळे यापुढे तुम्हाला तांब्या पितळाचे भांडे घासण्याचा कधीच कंटाळा येणार नाही, की जी 100% वर्किंग आहे। 1 चमचा मी मीठ घेतलेला आहे आणि 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी जेवढं मीठ घेतलं तेवढंच लिंबू सत्व घेतलेलं आहे, की ज्याला सायट्रिक ॲसिड म्हणतात। आणि हे सायट्रिक ॲसिड खूप सारा आंबट असतं। जसे जुने लोक लिंबाने आणि मिठाने तांब्याचे आणि पितळाचे भांडे घासून काढायचे, पण त्याला लिंबाने घासावं लागायचं, पण हे दाण्याच्या स्वरूपामध्ये सायट्रिक ॲसिड असतं। याने घासण्याची सुद्धा आवश्यकता नाही, तुम्ही हात सुद्धा न लावता तुम्ही तुमचं पितळाचं किंवा तांब्याचं ताट अगदी स्वच्छ आणि सुंदर काढू शकता। फक्त ह्या पाण्यामध्ये तुम्हाला हे ताट ठेवून द्यायचं आहे। तर छान मस्तपैकी मिक्स केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता मी प्रयत्न तर करणार आहे, कारण ती ताट पण उथळ आहे, तर अर्धा पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न करते, किंवा मी तुम्हाला अगोदर तर दाखवलेलंच आहे की ताट माझं किती खराब झालेलं आहे म्हणून असं। तर त्याला आता मी कुठल्याही प्रकारचा हात लावलेला नाही आहे आणि पाणी ना मी एका वाटीमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता वरती बघा पाणी गेलेलं नाही आहे, तर ते किती काळसर आहे आणि खाली बघा ते पाण्यामध्ये आहे, तर हळूहळू त्याची सगळी घाण निघून चाललेली आहे। आता माझ्याकडून सटकून पुन्हा ते पाण्यामध्ये गेलं, थोडं जरी पाण्यात गेलं की लगेचच ते क्लीन होतं। तर मग मी आता काय करणार आहे, हे पूर्ण प्लेट आहे ना त्या पाण्यामध्ये ठेवून देणार आहे आणि आता तुम्हाला लगेचच मी त्याचा रिझल्ट दाखवते। आणि हा रिझल्ट लागायला खूप सारा वेळ लागतो असंही नाही, 1-2 ते 3 मिनिटामध्ये लगेचच हे तांब्याचं किंवा पितळेचं ताट असेल किंवा तांब्या असेल तो लगेचच क्लीन होतो, त्याला घासण्याची गरज पडत नाही किंवा काहीही करण्याची गरज पडत नाही। आणि आता तुम्ही बघू शकता हे बघा कसं हे जे पितळेचं ताट आहे ते पूर्णपणे हात न लावता क्लीन झालेलं आहे आणि त्याच्यावरचे सगळे डाग निघून गेले
केलेल्या आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेहनत कमी किंवा मेहनत फ्री जे आपण वर्क म्हणतो ना, आपण कुठलंही एक काम करत बसलो आणि ते तांब्याचं किंवा पितळेचं ताट ह्या भांड्यामध्ये जर आपण टाकून दिलं की आपलं डायरेक्ट घासूनच निघतं असं म्हणायला हरकत नाही। त्याच्यामुळे ही टेक्निक किंवा ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करा आणि आवडली की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्या किचनमध्ये आपण एंट्री करतो तेव्हा आहे ना, हात पुसायचे टॉवेल झाले किंवा भांडे पुसायचे टॉवेल झाले तर हे टॉवेल आपण यूज करत असतो, तर त्याच्या कधी घड्या मारून ठेवतो किंवा जर आपण वापरत असेल तर ते असे जे किचनच्या बाजूला कॉर्नर्स आलेले असतात त्याच्यावर आपण अडकवून ठेवत असतो आणि मग त्याच्यामुळे ना सगळा पसारा होतो, धुतलेले न धुतलेले आपल्याला समजत नाही। बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याकडे हँगर्स नसतात जे स्टीलचे बाजारामध्ये अवेलेबल आहे ते, पण हँगर जरी आपण आणले तरी पण ते कधी हँगर छोटे पडतात। तर मग अशा वेळेस आपला हा जो क्लोथ हँगर असतो तर तो तुम्ही तुमच्या फ्रीजच्या वरती जे कवर असतं त्याला पॉकेट असतं, त्या पॉकेटच्या मध्ये असं अडकवून दिलं आणि त्याच्यावर हे रुमाल जर आपण टाकले तर वेळेवर आपल्याला ते अवेलेबल पण होतात आणि त्याच्यामध्ये बरीच स्पेस असल्यामुळे जास्तीत जास्त टॉवेल्स किंवा रुमाल त्याच्यावर व्यवस्थित राहतात आणि ते चांगलं ऑर्गनाइज पण दिसतं। त्याच्यामुळे आपलं किचन नीटनेटकं आणि क्लीनही दिसतं आणि पसाराही किचनमध्ये कमी होतो। आता हे झालं जर तुमच्याजवळ हँगर नसेल तर, पण जर तुमच्याजवळ स्टीलचा हँगर असेल रुमाल अडकवण्याचा, तर अशा वेळी काय करायचं माहिती आहे का, हे जे क्लॉथ हँगर आहे आपलं, तर हे क्लॉथ हँगर तुम्ही तुमच्या स्टीलच्या रॉडला सुद्धा लावू शकतात। तर ते कसं मी तुम्हाला सांगते की माझ्याजवळ आहे ना ते स्टीलचं रॉड हँगर आहे बघा, पण त्या ना खूप छोटा आहे, त्याच्यामुळे एकावर एक ते रुमाल जेव्हा टाकले का ते साचल्यावर खूप विचित्र दिसतं, चांगलं ऑर्गनाइज दिसत नाही। तर तुम्ही ना हे हँगर हे जे मागच्या साईडने त्याला हँगिंग करण्यासाठी आहे तर असं जर अडकवलं तर तुम्हाला मोठी स्पेस पण मिळते टॉवेल ठेवण्यासाठी, प्लस तुम्हाला काही डेकोरेटिव्ह वेल वगैरे टाकायचं असेल तर तशा पद्धतीने तुम्ही टाकू शकता आणि वरच्या बाजूला तुम्ही पिशव्या वगैरे छोट्या ज्या आहे त्याही ठेवू शकतात, म्हणजे तुम्हाला डबल हँगर मिळतो अशा पद्धतीने जर तुम्ही काहीतरी मॅनेजमेंट केली तर। आता त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे किचन स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवण्यासाठी माझा बेसिनमध्ये कधीच मी कचरा ठेवत नाही। जेव्हा माझ्या बेसिनमध्ये कचरा असेल तर तो लगेचच काढून, म्हणजे जेव्हा आपण भांडे घासतो त्यावेळेसच ही काळजी घ्यायची की बेसिनमध्ये जे काही खरकटं अन्नाचं उरलेलं आहे ते लगेचच एका पिशवीमध्ये किंवा तुमच्याजवळ छोटा डस्टबिन आहे असेल, आता माझ्याजवळ आहे तर त्याच्यामध्ये लगेचच मी काढून घेते आणि बेसिन भांडे घासून झाले की सगळ्यात पहिले ना क्लीन करून घेते। आपला बेसिन हा आपल्या किचनचा आरसा आहे असं समजा। बेसिन जेवढं चकचक करत असलं ना तर तेवढा आपला किचन छान मस्तपैकी सुंदर नीटनेटका टापटीप आणि आपल्याला किचनमध्ये खूप सारं प्रसन्न वाटत असतं। तर व्हिडिओ आवडला की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा बरं का।